सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? कोटेशन कधी येणार? याबद्दलचे सर्वात जास्त प्रश्न असणार. तर नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शेतामध्ये विहीर किंवा बोरवेल खोदून ठेवले आहे, पण विजेचे कनेक्शन नसल्यामुळे किंवा रात्रीच्या लोड शेडिंगमुळे तुमची पिके सुकत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जॅकपॉट ठरणार आहे. कारण महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत पुन्हा एकदा नवीन ऑनलाईन अर्ज सुरू केले आहेत. अवघ्या 10% रक्कम भरून तुम्हाला 3 HP, 5 HP किंवा 7.5 HPचा सौर पंप थेट शेतात मिळणार आहे. पण अनेक शेतकऱ्यांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत, तर काहींचे पैसे भरण्यासाठी लागणारे कोटेशन 6-6 महिने अडकून पडले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईलवरून घरबसल्या अचूक ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि तुमचे कोटेशन नेमके कधी येणार व ते मोबाईलवर कसे चेक करायचे. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण एक छोटीशी चूकसुद्धा तुमचा फॉर्म रद्द करू शकते. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर योजनेची पात्रता आणि लागणारे कागदपत्रे आपण प्रथम पाहूया. तर फॉर्म भरण्यापूर्वी तुमच्याकडे योग्य कागदपत्रे असणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचा अर्ज पहिल्याच टप्प्यात बाद होईल. तर आवश्यकता काय आहे? तर अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असावी आणि तिथे पाण्याची खात्रीशीर सोय म्हणजेच विहीर, बोरवेल किंवा नदी असावी. त्या जमिनीवर आधीचे कोणतेही शासकीय वीज कनेक्शन किंवा इतर सौर पंपाचा लाभ घेतलेला नसावा. लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आता आपण पाहूया. तर पहिला म्हणजे 7/12 उतारा. चालू 6 महिन्यातील डिजिटल स्वाक्षरी असलेला उतारा, ज्यावर विहीर किंवा बोरवेलची नोंद म्हणजेच पाण्याची नोंद असणे आवश्यक आहे. तसेच 8चा उतारा, तुमच्या नावावर एकूण किती जमीन आहे हे पाहण्यासाठी. तसेच आधार कार्ड, जे तुमच्या चालू मोबाईल नंबरशी लिंक असावे, कारण त्यावरती OTP येतो. तसेच बँक पासबुक, जेणेकरून भविष्यात काही अडचण आल्यास रिफंड थेट खात्यात जमा होतो. आणि शेवट म्हणजे जातीचा दाखला. जर तुम्ही अनुसूचित जाती म्हणजे SC किंवा ST प्रवर्गात असाल, तर तुम्हाला फक्त 5% रक्कम भरावी लागते. इतर सर्व शेतकऱ्यांसाठी 10% रक्कम भरावी लागते. आता पाहूया ऑनलाईन अर्ज कसा करावा. तर स्टेप पहिली, सर्वात आधी महावितरण अधिकृत म्हणजेच MSEDCL रिन्युएबल एनर्जी पोर्टल किंवा महाऊर्जाच्या पोर्टलवर जा. याची अधिकृत लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तसेच स्टेप दुसरी, ती म्हणजे नवीन नोंदणी किंवा लॉग इन. होम पेजवर आल्यानंतर अप्लाय फॉर सोलार पंप किंवा बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाका आणि गेट OTPवर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिट करा. स्टेप तिसरी म्हणजे जमिनीचा तपशील भरणे. आता तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल, जिथे तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. तुमच्या 7/12 उतार्यावरील अचूक गट नंबर म्हणजे सर्वे नंबर टाका. आता पाहूया स्टेप चौथी, ती म्हणजे पंप क्षमता निवडणे. जर तुमची जमीन 5 एकरपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला 3 HP किंवा 5 HPचा पंप निवडता येईल. जर जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला 7.5 म्हणजे 7.5 HPचा पंप निवडता येईल. विहिरीची खोली कमी असेल तर सबमेरिजिबल म्हणजेच बुडणारा किंवा विहीर लांब असेल तर सरफेसवरचा पंप निवडा. स्टेप पाचवी, ती म्हणजे कागदपत्रे अपलोड करणे. आता जे कागदपत्रे आपण पाहिली ती म्हणजे 7/12 उतारा, 8चा उतारा, आधार कार्ड आणि पासबुक. ती स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात म्हणजे JPEG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असावे आणि 500 KB पेक्षा कमी साईजमध्ये ते असावी. तशा प्रकारे ते अपलोड करा. आणि 6वी स्टेप, ती म्हणजे अंतिम. सर्व माहिती एकदा पुन्हा तपासा आणि सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनवर एक ॲप्लिकेशन ID म्हणजेच अर्जाचा क्रमांक दिसेल. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रिंट काढून जपून ठेवा. आता पाहूया कोटेशन कधी येणार आणि ते का अडकते. तर सर्वात मोठा प्रश्न, आम्ही फॉर्म भरलाय पण कोटेशन कधी येणार किंवा पैसे भरण्याचा पर्याय कधी सुरू होणार. तर शेतकरी मित्रांनो, फॉर्म भरल्यानंतर कोटेशन येत नाही. त्याची एक ठराविक सरकारी प्रक्रिया असते. त्यामध्ये पहिली पायरी म्हणजे A1 फॉर्म स्क्रुटिनी. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर महावितरणचे अधिकारी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करतात. कागदपत्रे योग्य असल्यास तुमचा अर्ज मंजूर म्हणजेच अप्रूव्ह केला जातो. दुसरी पायरी म्हणजे सेकंड स्टेप काय असते, तर साईट सर्वे असतो, स्थळ पाहणी असते. तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर स्थानिक महावितरणचे वायरमॅन किंवा फील्ड ऑफिसर तुमच्या शेतात येतात. ते पाहतात की खरोखर विहिरीला पाणी आहे का, तिथे आधी विजेचे कनेक्शन आहे का आणि सौर पॅनल बसवण्यासाठी पुरेशी जागा आहे का. हे झाल्यानंतर येते तिसरी स्टेप, ती म्हणजे कोटेशन जनरेशन. या सर्व प्रक्रियेला साधारणपणे 45 ते 60 दिवस लागतात. त्यानंतर महावितरणच्या सिस्टीममध्ये तुमचे कोटेशन जनरेट होते. कोटेशन उशिरा येण्याची मुख्य कारणे कोणती तेही आपण पाहूया. तर चुकीचा मोबाईल नंबर. अधिकारी सर्वे करण्यासाठी फोन करतात, पण
नंबर बंद असल्यास सर्व्हे रखडतो आणि कोटेशन येत नाही. तसेच निधीची कमतरता म्हणजेच बजेट अलॉटमेंट. सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी ठराविक सौर पंपाचा कोटा मंजूर केलेला असतो. जर तुमच्या जिल्ह्याचा कोटा संपला असेल तर नवीन निधी मंजूर होईपर्यंत तुमचे कोटेशन पेंडिंग दाखवते. आता पाहूया कोटेशन स्टेटस मोबाईलवर कसे चेक करावे. तर तुमचे कोटेशन आले आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला महावितरणच्या ऑफिसमध्ये चक्रा मारण्याची गरज नाही. तुम्ही मोबाईलवर 2 मिनिटात हे चेक करू शकता. ते कसे? तर पहिली ती म्हणजे महावितरणच्या सोलार पोर्टलवर जा. तेथे ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय निवडा. नंतर तुमचा अर्जाचा नंबर म्हणजेच ॲप्लिकेशन आयडी किंवा आधार नंबर टाका आणि सर्च करा. जर स्टेटसमध्ये डॉक्युमेंट अप्रूव्ड किंवा सर्व्हे कंप्लीटेड दाखवत असेल तर समजून जा तुमचे कोटेशन लवकरच येणार आहे. 5वी स्टेप म्हणजे जर तुम्हाला तिथे जनरेट कोटेशन किंवा मेक पेमेंट असा पर्याय दिसत असेल तर तात्काळ दिलेल्या मुदतीच्या आत ऑनलाईन पद्धतीने मग त्याच्यामध्ये UPI असेल, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे तुमचा शेतकरी हिस्सा म्हणजे 10% रक्कम भरून टाका. पैसे भरल्यावर तुम्हाला पावती मिळेल आणि पुढील 1 ते 2 महिन्यात तुमच्या शेतात सौर पंप बसवला जाईल. पुढचं पाहूया फॉर्म रिजेक्ट होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी. तर जर तुम्हाला तुमचे कोटेशन लवकर हवे असेल तर फॉर्म भरताना कोणत्या 3 चुका तुम्ही करू नका त्या आवर्जून टाळा. त्यातील पहिली चूक म्हणजे 7-12 उतार्यावर विहीर किंवा बोअरची नोंद नसेल तर फॉर्म सरळ रिजेक्ट होतो. त्यामुळे तलाट्याकडून आधी 7-12 वर पाण्याची नोंद करून घ्या. दुसरी चूक म्हणजे 7-12 वर जर एकापेक्षा जास्त सामायिक खातेदार असतील तर इतर खातेदारांचे न हरकत प्रमाणपत्र म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट NOC अपलोड करायला विसरू नका. पुढची तिसरी चूक म्हणजे महावितरणचे जुने थकीत वीज बिल जर तुमच्या नावावर असेल तर ते आधी भरून घ्या, अन्यथा सौर पंपाचा अर्ज मंजूर केला जात नाही. तर शेतकरी बंधूंनो, ही होती मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2026 ची संपूर्ण आणि अधिकृत माहिती. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुनश्च भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.